आमदार राजाभाऊ खरे यांच्या मागणीची घेतली दखल। लांबोटीचे कनिष्ठ अभियंता ओंकार विष्णू साठे यांना निलंबित करण्याची केली होती मागणी। नागपूर हिवाळी अधिवेशनात उठवला होता आवाज। मोहोळ तालुक्यातील लंबोटी येथील कनिष्ठ अभियंता श्री ओंकार विष्णू साठे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। सप्टेंबर व ऑक्टोबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टी, पूर, वादळी वाऱ्यामुळे त्याचबरोबर लांबोटी अंतर्गत नदीकाठच्या गावांमध्ये विद्युत वाहिन्या, रोहित्रे, विद्युत खांब यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं। विद्युत पुरवठा पूर्वपदावर आणण्याबाबत शासन व वरिष्ठ कार्यालयाद्वारे त्वरित कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते। पूर परिस्थिती पश्चात आपले शाखा कार्यालयाअंतर्गत विद्युत यंत्रणा अद्यापपर्यंत पूर्ववत झाली नसल्याबाबत तसेच आपण स्वतः ग्राहकांकडून वितरण रोहित्रे उभा करण्यासाठी पैशाची मागणी करत असल्याबाबत व जो पैसे देतो त्यांचाच डीपी बसवण्यात येतो अशी मागणी केली असल्याची लोकप्रतिनिधीद्वारे तक्रार प्राप्त झाली होती। परिणामी लोकक्षोभ निर्माण होऊन कंपनीची प्रतिमा जनमानसात मलिन झाली। सदर तक्रार आमदार राजाभाऊ खरे यांनी अधिवेशनात तारांकित प्रश्नांमध्ये मांडण्यात आली होती। उपरोक्त बाबी अतिशय गंभीर स्वरूपाच्या असून कंपनीची परिपत्रके, नियम तसेच नियमांचं उल्लंघन करणारे असून कंपनीच्या आर्थिक नुकसानास जबाबदार व कंपनीची प्रतिमा जनमानसात मलिन करणारी आहे। यावरून आपण दोषी आहात हे प्रथमदर्शनी दिसून येतं। त्यामुळे आपली सध्याच्या पदावर सध्याच्या कार्यालयात सेवा चालू ठेवणं कंपनीच्या हिताच्या दृष्टीनं नुकसानकारक आहे। प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार मी मनीष कुमार काशीनाथ सूर्यवंशी, कार्यकारी अभियंता तथा सक्षम अधिकारी यांनी दिनांक 12/12/2025 मध्यान्होत्तरापासून पुढील अंतिम आदेशाधीन राहून कंपनीच्या सेवेतून निलंबित करण्यात आला आहे।